गव्हाच्या पिठाचे तव्यावर 10 मिनिटात तयार होणारे टाकोस करत आहोत। खूप टेस्टी होतात, घरात असणाऱ्या साहित्यापासून बनतात आणि करायला म्हणाल तर खूप सोपी। एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। आणि हो, व्हिडिओला लाईक करून भरपूर जणांपर्यंत शेअर करा, म्हणजे ही टेस्टी रेसिपी सर्वांपर्यंत पोहोचेल। जय गजानन माऊली, प्रिया मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। चला तर रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यासोबत 1 वाटी मैदा। आता हेल्दी रेसिपी बनवायची असेल तर फक्त गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल आणि फक्त मैद्याचे बनवायचे असतील तर तसंही करू शकता। आता यामध्ये मिक्स करू अर्धा चमचा मीठ, किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर लागेल 2 चमचे तेल। तेल घातल्यामुळे काय होतं, टाकोस छान कुरकुरीत होतात। तुम्हाला नसेल घालायचं, नाही घातलं तरी चालेल। आता यामध्ये पाणी घालून छान मऊसूत मळून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून मळून घेते आहे। तर हे बघा, मी याला चांगलं मऊसूत मळून घेतलं अशा प्रकारे। आता यावर झाकण ठेवून 10 मिनिट बाजूला ठेवू आणि तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारी बाकीची तयारी करू। त्यासाठी लागेल 5 मध्यम आकाराचे बटाटे उकळून किसून घेतलेत। त्यानंतर 1 कांदा उभे काप करून घेतला। अर्धी शिमला मिरची बारीक कापून घेतली। त्यानंतर अर्धी वाटी मक्याचे दाणे पाण्यात थोडंसं मीठ टाकून 5 मिनिट उकळून घेतलेत। त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मिरेपूड, अर्धा चमचा मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर अर्धा चमचा कुटलेली लाल मिरची आणि अर्धा चमचा चाट मसाला, हे आपल्याला लागणारं साहित्य। तर स्टफिंग कसं करायचं ते पाहूया। तर मंद गॅसवर कढई गरम करायला ठेवली। यामध्ये घालू तेल। तेल गरम झालं की कांदा आपल्याला थोडा लालसर होईपर्यंत तेलावर परतवून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही कांद्यावर चिमूटभर मीठ घालू शकता, त्यामुळे कांदा लवकर नरम होतो। कांदा लालसर झाला की यामध्ये घालू शिमला मिरची आणि मक्याचे दाणे। हे आता 3 ते 4 मिनिट शिमला मिरचीचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत तेलावर परतवून घेऊ। मी इथे मक्याचे दाणे आणि शिमला मिरची घेतली। तुम्हाला नसेल घ्यायची तर उकळलेल्या बटाट्यामध्ये फक्त तिखट, मीठ आणि कोथिंबीर घालू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मटर, गाजर घातले तरी चालते। सर्व साहित्य तेलावर 3 ते 4 मिनिट परतवून घेतलं की आता गॅस बंद करायचा आणि आता यामध्ये मिक्स करू उकडलेला बटाटा, लाल मिरची। मी कुटलेली लाल मिरची घेतली, तुम्हाला लाल तिखट घ्यायचं असेल तर घेऊ शकता। आता यामध्ये घालू चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि मिरेपूड। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपण चाट मसाला घेतल्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी घ्यावं। सर्व साहित्य मिक्स करून झालं की आता त्यानंतर आपल्याला लागेल कोथिंबीर यामध्ये मिक्स करायची आणि आपलं टाकोसचं स्टफिंग तयार। मस्त चटपटीत होतं। आपलं स्टफिंग तयार झालं आणि आपली कणिक मळून पण 10 ते 15 मिनिट झालेली आहेत। 2 मिनिट परत मळून घ्यायचा आणि आता चपातीला घेतो तेवढा गोळा घ्यायचा। छोटे छोटे करायचे असतील तर गोळा लहान घ्यायचा, किंवा एक मोठी चपाती करून त्यावर डब्याचं झाकण ठेवून एकसारख्या आकाराच्या चपात्या तुम्ही करू शकता। आता याला गव्हाचं पीठ लावून लाटून घेऊया। खूप पातळही नाही आणि जाडही नाही, आपण फुलका करतो त्यापेक्षा जाडसर लाटून घ्यायचा। लक्षात घ्या, चपाती लाटताना ती खूप पातळ करायची नाही, कारण त्यात आपल्याला स्टफिंग भरायचं आहे। तर हे बघा, मी अशा प्रकारे चपाती लाटून घेतली। तुम्ही बघू शकता, खूप पातळही केली नाही आणि खूप जाड पण ठेवली नाही। तर याच पद्धतीने दुसरी चपाती पण लाटून घेऊया। ही रेसिपी तुम्ही शिळ्या चपातीपासून बनवू शकता, किंवा मळलेली कणिक असेल तर त्यापासून सुद्धा तुम्ही ही बनवू शकता। आता या चपात्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे। त्याला भाजताना तेल किंवा तूप लावायची गरज नाही। चपातीवर हलके बबल्स यायला लागले की ती पलटवून घेऊ आणि ही बाजू पण हलकी भाजून घेऊ। चपातीची खालची बाजू कमी भाजायची, कारण आपण ती परत भाजणार आहोतच। तर आपली एक चपाती भाजून तयार आहे, ही काढून घेऊया आणि याच पद्धतीने दुसरी चपाती पण भाजून घेऊ। दुसरी चपाती पण दोन्ही बाजूला छान हलकीशी भाजून घेतली। आता ती काढून घेऊया आणि आता आपली शेवटची स्टेप। चपातीवर 1 चमचा टोमॅटो केचप घालून ते पसरवून घ्यायचं। याचा कलर तुम्हाला डार्क हवा असेल तर या केचपमध्ये थोडं काश्मीरी लाल तिखट मिक्स करायचं, दिसायला छान दिसतं। आणि केचप सोबत तुम्ही इथे मेयोनीज पण घेऊ शकता।
टोमॅटो केचप पसरवून झाला की हे बघा, आपल्याला चपाती अशा प्रकारे फोल्ड करायची आहे. तर चपातीच्या अर्ध्या भागात आधी चीज घालू. चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल. आता यावर घालू आलूचं स्टफिंग. हे अर्ध्या भागात पसरवून घेऊ. एकसारखं पसरवून घ्यायचं. आलूचं स्टफिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भरू शकता. स्टफिंग एकसारखं पसरवून झालं की आता त्यावर भरपूर सारं चीज. परत तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल, पण चीज खायला हवं, त्यात खूप प्रोटीन असतं. आता चपातीची जी दुसरी बाजू आहे ती यावर ठेवू आणि थोडंसं दाबून घ्यायचं. हे बघा या प्रकारे. दुसऱ्या चपातीला पण याच पद्धतीने आधी टोमॅटो केचप लावून घ्यायचं, त्यानंतर आलूचं स्टफिंग भरायचं आणि त्यावर भरपूर सारं चीज. आपल्याकडे काही कार्यक्रम असेल किंवा पाहुणे येणार असतील तर काय करायचं, चपाती आलूचं स्टफिंग आधीच तयार करून घ्यायचं आणि लागेल तेव्हा चपातीवर स्टफिंग पसरवून भाजून घ्यायची. आता परत मंद गॅसवर भाजून घेऊया. तवा गरम झाला की त्यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल, तूप किंवा बटर घेऊ शकता. मी या ठिकाणी बटर घेतलं, शक्य असेल तर बटरच घ्या, खूप टेस्टी होतात. आता यावर हे टाकूस ठेवायचे आणि मंद गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ. तर लक्षात घ्या, गॅस मोठा असेल तर ते लवकर भाजले जातील, त्यामुळे ते कुरकुरीत होणार नाही. त्यासाठी ते मंद गॅसवर भाजून घ्यावे. खालची बाजू भाजून झाली की आता पलटवून ही बाजू पण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ. दोन्ही साईड्स पण भाजून झाल्या की आता मधातली बाजू पण भाजून घ्यायची. 2 चमचे घेऊन अशा प्रकारे भाजून घेऊ शकता, म्हणजे सर्व बाजू एकसारख्या भाजल्या जातील. मंद गॅसवर भाजल्यामुळे चीज पण छान मेल्ट होतं. बघा काय मस्त कलर आला, खूप छान दिसतं आहे. आता हे काढून घेऊया. हे टाकोस बघा काय छान कुरकुरीत झाले आहेत. आवाज बघा, हे असे छान कुरकुरीत भाजून घ्यायचे. झाले ना पिझ्झासारखे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल हा नाश्ता. मुलांना टिफिनवर देऊ शकतो किंवा पाहुण्यांसाठी काहीतरी नवीन करायचं असेल तरी करू शकतो. खूप मस्त होतात. तर तयार आहेत खूप टेस्टी यम्मी गव्हाच्या पिठाचे टाकोस. खूप छान होतात, नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तर भेटू अशाच मस्त रेसिपीमध्ये.